हॅलो फ्रेंड्स, वेलकम अँड वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या या लाडक्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ऐश्वर्याज लाईफस्टाईल अँड ब्लॉग्स. तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे हेअर कलर घरी कसा करायचा ते. तर मी असे छान प्रकारे हेअर्स वॉश करून घेतलेले आहेत आणि ते ड्राय सुद्धा करून घेतलेले आहेत. तर हेअर कलर कसा करायचा चला बघूयात. तर तुम्ही बघू शकता आता माझ्या हेअर्सचा कलर हा असा काही दिसतोय, जो की आता मी हेअर कट केल्यामुळे हा ब्लॅक आहे आणि एकदम थोडासा इथे खाली एंडला थोडासा ब्राऊन कलर आहे. तुम्ही फुल सुद्धा बघू शकता. मी छान अशा सगळ्या ॲक्सेसरीज काढून ठेवलेल्या आहेत आणि शर्ट सुद्धा चेंज केलेला आहे, जेणेकरून ह्या शर्टाला कलर लागला तरी काय हरकत नाहीये. आता हेअर कलर करताना आपल्याला फर्स्ट स्टेप जी करायची आहे ती म्हणजे आपल्याला घ्यायची आहे व्हाईट पेट्रोलियम जेली. ही जेली तुम्हाला तुमच्या स्किनला सगळीकडे लावून घ्यायची आहे, म्हणजे तिथे कलर लागला तरी तुमच्या स्किनला तो कलर लागणार नाही. आणि शक्यतो कलर जेव्हा तुम्ही करणार आहात तर बाहेर कुठे जायच्या आधी ना 2 दिवस तुम्ही कलर करा, म्हणजे जर चुकून तुमच्या स्किनला कुठे कलर लागला तर तो 2 दिवसात स्किनचा कलर जो आहे तो निघून जातो. त्याच्यामुळे कलर करताना 2 दिवस आधीच कलर करायचा आहे. मी असं छान माझ्या स्किनला सगळीकडे आता पेट्रोलियम जेली लावून घेणार आहे. कानांना पण लावायचं आहे. इथं बघू शकता अशा पॅकिंग मध्ये हा कलर आलेला आहे. मी अजून ह्याला अनबॉक्स केलेलं नाहीये. तर हा आहे, तुम्ही बघू शकता पॅराडाईजचा बेरी प्लम शेड आहे हा. तर हा मी आज यूज करणार आहे. आता या पॅकेटमध्ये हे ट्रायल पॅक आहे. याच्यामध्ये तुम्हाला कलर आणि डेव्हलपर असे या दोन गोष्टी भेटतात, कलर आणि डेव्हलपर. आणि त्याच्यानंतर हे हेअर कलर वॉश करण्यासाठी कंडिशनर आणि हे ग्लोव्स. अशा या 4 गोष्टी तुम्हाला या पॅकमध्ये भेटतील. आता आपल्याला हा कलर आणि डेव्हलपर अशा कंटेनरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे दोन्ही त्यांनी बरोबर प्रोपोर्शनमध्ये दिलेलं आहे, आपल्याला फक्त मिक्स करायचं आहे. तर हे मिक्स करण्याआधी ग्लोव्स घालायचे आणि हे तुम्हाला ग्लास किंवा प्लॅस्टिकच्या बाउलमध्येच कलर मिक्स करायचा आहे. स्टेनलेस स्टीलच्या बाउलमध्ये कलर मिक्स करायचा नाहीये. चला मी आता कलर मिक्स करून घेते पहिल्यांदा. हे तुम्ही बघू शकता पूर्ण पॅक आहे. याला मी पहिलं फोडते. बघू शकता हा कलर आहे. हा पूर्ण कलर काढून घेतलाय. हे बघा, हे पूर्ण डेव्हलपर जे आहे ते मी आता यात ओतणार आहे. आता तुम्ही बघू शकता हा कलरने हे मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे, असं एक ब्रशच्या हेल्पने. हा ब्रश आहे ना, मी आधी जेव्हा हेअर कलर केला होता ना, पॅराडाईजचाच केला होता तेव्हा पण मी, तर त्यात मला हा ब्रश भेटलेला होता. तो पॅक मोठा होता, ट्रायल पॅक नव्हता, सो त्याच्यामुळे मला त्यात ब्रश भेटला होता. आता हा मी ट्रायल पॅक घेतल्यामुळे यात ब्रश आलेला नाहीये, पण तुम्ही तुमच्याकडे जर कोणता ब्रश असेल तर तुम्ही तो ब्रश यूज करू शकता. असं छान असा कलर सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. कलर डेव्हलपर अजिबात असं वेगळं राहिलं नाही पाहिजे, छान कलर मिक्स करायचा आहे. छान कलर मिक्स झाला की याला छान असा तुम्ही बघू शकता पर्पल कलर हा असा छान होतो. पूर्ण हा कलर मिक्स करून घेतला की आता हा कलर आपल्याला छान लावून घ्यायचा आहे. तर लावण्यासाठी मी कलर करणार आहे एवढ्याच हेअर्समध्ये, फक्त पूर्ण कलर करणार नाहीये. त्याच्यामुळे मी हा ट्रायल पॅक घेतलेला आहे की हा मला पूर्ण इथपर्यंत पुरून जाईल.
तर मी असं हाफ सेक्शनमध्ये हेअर्स डिवाइड करून घेतलेत आणि आता मी याला थोडा थोडा असा कलर करून घेणार आहे. बघू शकता असं मी हातावरती केस घेतलेले आहेत आणि ह्या कलरमध्ये ब्रश डिप करून मी हा असा छान लावून घेणार आहे. तुम्ही बघू शकता लावला तरी हा एकदम पर्पल कलर दिसतोय. बघू शकता मी माझे हेअर्स छान असे वॉश करून ड्राय करून घेतलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम असा लाईट बेरी प्लम कलर झालेला आहे हेअर्सला. तर तुम्हाला जर हेअर कलर करायचा आहे तर त्याच्या आधी तुम्ही जवळपास 2-3 वेळा हेअर वॉश होईल इतका आधी तो कलर करा. म्हणजे 2-3 हेअर वॉशच्या नंतर जो आहे तुमच्या केसांचा कलर अजून जास्त विजिबल व्हायला चालू होतो. त्याच्यामुळे तसा कलर करा. तुम्ही इथं बघू शकता छान असा हा आता 2-3 हेअर वॉशच्या नंतर अजून छान विजिबल व्हायला लागेल. तर छान असा कलर माझ्या केसांना आलेला आहे. म्हणजे मला जसं पाहिजे होतं तसा अजून 2-3 वॉशमध्ये तो थोडासा विजिबल व्हायला चालू होईल. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.